जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. घर असो किंवा देवघर असो, त्याच्यामध्ये थोडाफार जर बदल केला आपण तर ते मनाला पण आपलं प्रसन्न वाटतं आणि दिसायला पण काहीतरी वेगळं वाटतं. तेच 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 पाहायचा कंटाळा येतो. घरामध्ये पण ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला की वेगळं वाटतं. आणि देवघरामध्ये कपडे तर बरेच असतात, काही विकतचे आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर काही साड्या आहेत की त्यातले जे ब्लाऊज पीस आहेत ते शिवायचे नाही, पण दिसायला अगदी छान आहेत, थोडेसे शायनिंगवाले आहेत. आणि देवघरामध्ये कपडे याच पद्धतीचे पाहिजे की त्याला चमक पाहिजे थोडी, म्हणजे ते असं देव वगैरे ठेवल्यानंतर असं एकदम आकर्षक वाटतील या पद्धतीचे कपडे देवघरामध्ये असायला पाहिजे. आणि देवघरामध्ये जर आपण तोच कपडा रोज जर टाकला तर त्याच्यामध्ये काहीच बदल वाटत नाही. आणि पाहताना पण असं वाटतं की तेच डोळ्यालाही ते प्रसन्न नाही वाटत. तर बदल करणं हे माझं चालूच असतं. प्रत्येक कपडा मी अगोदर देवघरामध्ये लावून पाहिला, कारण त्याच्यावर ते देव पण चांगले दिसायला पाहिजे आणि पाहताना पण आपल्या डोळ्यालाही चांगलं दिसलं पाहिजे. या पद्धतीचा जो कपडा असेल तोच इथे 2-3 कपडे कट करून त्याला शिलाई वगैरे मारून व्यवस्थित करून ठेवले. अगोदर टाकून पाहिले होते. एक येलो कलरचा आहे, हा ऑरेंज आहे आणि रेड कलरचे परत आणखी एक दुसऱ्या वेगवेगळ्या डिझाईनचे जे आहेत बरेच कपडे आहेत माझ्याकडे. पण तरी पण माझं चालूच असतं या पद्धतीचे कपडे तयार करणं. काही विकतचे मार्केटमध्ये गेल्यानंतर जर दुकानात जर आवडला तर लगेच घेते मी, कारण दुसऱ्या वेळेस गेला की तो सापडतच नाही नंतर. तर हा एक कपडा होता, हा काही चांगला दिसत नव्हता, त्याच्यामुळे हा काही कट केला नाही आणि बाकीचे कट करून त्याला शिलाई वगैरे करून व्यवस्थित करून ठेवले. देवघराचं माप जुन्या कपड्यावरूनच घ्यायचं. या पद्धतीने पायऱ्या आहेत, तर त्याच्यावरून जर माप घेतलं तर कपडा कुठेतरी कमी जास्त होतो. तर आता जो जुना कपडा आहे हा, तर यालाच त्या कपड्यावर ठेवून त्याचं माप व्यवस्थित येऊ. आणि घर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी रोजची पूजा तर आपण करतोच. धूप अगरबत्ती जे काय आहे ते वापरल्या जातेच. पण वर्षातून काही या पद्धतीच्या पूजा असतात की ज्या मी करत असते. बऱ्याच बायका करतात. ही मार्गशीर्ष महिन्यातली पूजा होती. शेवटचा गुरुवार होता, त्याची पूजा केली. आणि जो कळस आहे, हा जो कपडा आहे, हा मार्केटमधून विकत आणलेला नाही आहे मी. जो ड्रेस शिवलेला आहे तो घरीच शिवलेला आहे. अगदी सोपं आहे. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच वस्तू मार्केटमध्ये जाऊन महाग विकत आणतो आणि घरी आल्यानंतर लक्षात येतं की अरे हे किती सोपं आहे, आपण तर हे सहज करू शकतो. देवीच्या फोटोचा अगोदरचा हार काढून ठेवला. आता हा हार फेकून न देता याचा पण उपयोग करायचा आहे. मार्केटमधून आपण धूप अगरबत्ती विकत आणतो. काही वेळा धूप असे येतात की ते जळतच नाही, त्याचा धूरही चांगला होत नाही. काहीचा धूर खूप होतो की घरामध्ये पूर्ण धूर असं धूर होऊन जातो की असं वाटतं की नाही, नसता लावला तरी चालला असतं. आणि काही 2-3 वेळा लावला तरी तो विझून जातो. तर धूप आहे तो करायचा आहे. पूजा प्रत्येक ज्या गृहिणी मांडतात त्याच पद्धतीची माझी पण पूजा असते. पण या हाराचा उपयोग मी धूप करण्यासाठी करते. दिवाळीचे जे लावतो आपण, तोरण लावतो, बरेच फुलं असतात, तर त्या फुलांचा पण वेगवेगळा उपयोग होतो. काही तुम्ही झाडांमध्ये खत तयार करण्यासाठी टाकू शकता फेकून न देता. काहीचं बी तयार होतं की ज्याचे फुलं आपल्याला वर्षभर नंतर मिळत राहतात. आणि झाडाची काळजी तेवढीच महत्त्वाची असते. हे अगोदरचे हार आहेत, याचे फुलं पूर्ण सुकले. काही मागच्या वर्षी असाच हार मी देवीचा काढला आणि एका याच्यामध्ये बकेटीमध्ये टाकला होता, तर त्याला छान फुलं येऊन राहिली. यावर्षी फुल दाखवेल मी तुम्हाला. खूप सुंदर फुलं येऊन राहिले त्याला. काही याचं बी पण टाकायचं आणि काही याचं धूप पण करू शकतो आपण घरच्या घरी. मार्केटमधल्या धूपपेक्षा घरच्या धुपाचा जो सुगंध आहे तो खूप चांगला आहे. ते हे फुलं पूर्ण काढून घेते मी अगोदर. झेंडूचे आहेत, काही काही शेवंतीचे, आंब्याचे पानं आहे ते पण याच्यामध्ये असले तरी चालतात. मागच्या वर्षी जे टाकलं ते येलो कलरचं आहे, तर हे चांगलं सुकलं. आता याचं बी टाकायचं. आता हे पूर्ण एवढं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. हे या पद्धतीने बारीक करायचं. चाळायची आवश्यकता काही पडत नाही, चांगलं जर बारीक केलं तर. याच्यामध्ये आता 4-5 लवंगा टाकायच्या. जास्तही टाकलं तरी चालतात, लवंगा चांगले आहेत. दालचिनी
आणि होमाचं साहित्य आहे माझ्या घरामध्ये, तर हे टाकणार आहे. छान सुगंध येतो आणि रोजही होम होऊन जातो. ह्याच्यामध्ये सर्वच मिक्स आहे, काळे तीळ हे ते सर्व आहे मिक्स. आणि टाकणार आहे मी कापूर. आणखी कमी जास्त आहे, याच्यात बदल करता येतो. जे काही टाकायचं आहे ते टाकू शकता तुम्ही. आणि हे आता परत फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये चांगलं. आता हे परत मिक्सरमध्ये काढलं. गरम तूप केलेलं आहे. मागच्या वेळेस मी जेव्हा आहे तूप केलेला होता, मागच्या वर्षी पण केला होता मी, तर आता वर्षभर केला तो. आणि त्याच्यामध्ये मी गोवरी टाकलेली होती गाईची. तर जेव्हा ते दूध पेटावलं जायचं तेव्हा कुठेतरी असं थोडंसं धुरासारखा वास यायचा त्याचा. जास्त नव्हता येत. बाकी हे साहित्य होतं त्याच्यामुळे असं खूप नाही वास आला, पण तरी पण कुठेतरी असं वाटायचं की गोवरी आहे याच्यामध्ये. म्हणून यावेळेस मी याच्यामध्ये काहीच टाकत नाही. नुसतं जे काही आहे फुलं आहे सर्व. आणि सुगंध एवढा छान येऊन राहिला. मी आता व्हिडिओ जर नसतात समोर आणि व्हिडिओतला हा फरक पडेल. खूप छान सुगंध येऊन राहिला. कापूर आणि ते असं मिक्स झालं सगळं. तर यावेळेस मी काहीच टाकणार नाही. नुसतं फुलं आणि जे साहित्य आहे देवाच्या याच्यातलं तेच. आणि हे साहित्य सर्व घरामध्येच आहे. मध जर असला तर मध पण टाकू शकता तुम्ही याच्यात, पण मी नुसतं तूपच टाकलं. पूर्ण ओलं होईल इतकं तूप टाकायचं आहे. म्हणजे असं झालं पाहिजे धूप त्याचा तयार. हाताला पण रंग येऊन राहिला फुलांचा. आता याच्यात छान असं थोडंसं तूप लागणार आहे. परत तूप गरम केलं 3-4 चमचे असेल, कारण ते चांगलं असं तयार झालं पाहिजे. तूपचा आकार यायला पाहिजे त्याला. आता व्यवस्थित झालेलं आहे. असं राहायला पाहिजे ते. पूर्ण केल्या. काही मोठ्या झाल्या, काही लहान आहे. तर मोठी जर असेल तर जास्त वेळ जळेल आणि छोटी असली तर कमी वेळ. सुरुवातीला असं वाटतं की त्या असं निघून राहिलं ते, पण हे तूप जेव्हा घट्ट होत जातं, थंडी आहे आता तर लवकर घट्ट झालं, उन्हाळ्यामध्ये थोडा वेळ लागेल. तर तूप जसं घट्ट होत जातं तसं ते पॅक होऊन जातं. एकदम धूपसारखंच कडकपणा येऊन जातो त्याला. तर एक मी आता जळून दाखवते. या पद्धतीने एकदा करून पहा तुम्ही. छान येतो वास आणि जळते पण चांगले. मागची पण चांगली जळत होती, फक्त थोडासा बदल केला. बाकी सुगंध जर आहे, मध्ये थोडासा कापुराचा, त्याच्यानंतर याचा जे हवनचं साहित्य टाकलं त्याचा असा वास थोडा मिक्स झालेला आहे सर्व. आणि छान येऊन राहिला सुगंध. तर एकदा नक्की करून पहा. आहे चांगलं आहे. आणि तसे आता प्रत्येक वेळी दिवाळीचे फुलं असतात, त्याच्यानंतर आपण देवासाठी हार हे आणणं चालूच असतात. कोणती ना कोणती पूजा असतेच. तर असे हार जर जमा करून ठेवले तर घरच्या घरी धूप चांगला होऊन जातो. आणि घरामध्ये धूप अगरबत्ती लावायलाच पाहिजे. निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती कुठेतरी कमी होते. देवाची पूजा केल्यानंतर तर त्याचं महत्त्व वेगळंच आहे. आता हे जे बाकीचे धूप आहे हे थोडा वेळ असेच ठेवते ताटामध्ये. उन्हामध्ये काही ठेवायची आवश्यकता नाही याला. असे घरामध्येही ठेवले तरी चालेल. आणि उद्या एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवले की चांगले राहतात. काहीच एवढं टेन्शन नाही. आणि जशी जशी ती जळून राहिली आता तसा सुगंधही चांगला येऊन राहिला. आणि बराच वेळ जळते आता. ही अगदी कमी याच्यामध्ये, खूप धूरही होत नाही घरामध्ये आणि सुगंध पण येतो. तर या पद्धतीने याचा म्हणजे चांगला रिझल्ट आहे. मी आता 2-3 वेळा झाल्या माझ्याकडनं. 2-3 वर्ष झाली सारख्या चालू आहे. मार्केटमधला पण धूप असतो माझ्याकडे आणि हाही असतो. म्हणजे की असं नाही की हाच वापरते, मार्केटमधला पण असतो. पण तो अर्धा लागतो, त्याच्यानंतर विजून जातो. जसा पेटायला पाहिजे तसा पेटत नाही तो. आणि त्याचा एकदा पेटल्यानंतर धूर एवढा होऊन जातो घरामध्ये की असं वाटतं की म्हणजे
खूपच धूर होऊन जातो आणि थोडासा उग्र वास येतो त्याचा, आणि याचा धूर पण कमी आहे आणि वास पण चांगला आहे. तर हे आता असं ठेवते नाही, उद्या किंवा परवा थोडंसं कसं हे झालं आहे चांगलं सेट, संध्याकाळपर्यंत पण होईल व्हायला लागलं तर, किंवा मग उद्यापर्यंत चांगलं सेट झालं की डब्यामध्ये भरून ठेवते. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.